मार्कडवाडीमध्ये शरद पवार आले आणि शरद पवार येण्यापूर्वी राम सातपुते आणि देवेंद्र फडणवीसांचा बॅनर झाकण्याचा प्रयत्न झाला। आपल्यासोबत मार्कडवाडीतील ग्रामस्थ काय नक्की घटना घडली होती आणि आता शरद पवार आले, गावातले किती लोक आहेत? गावातील 100 बी लोक नाहीत गावातले, जे सगळे बाहेरचे लोक आलेले आहेत आणि बघण्यासाठी आलेले आहेत। फक्त काही सुद्धा नाही माहिती का, सगळं गाव भाजपच्या पाठीमागे आहे पहिल्यापासूनच आहे। पण कायम म्हटलं जातं की जानकरांना यापूर्वी या ठिकाणी मतदान मिळालं आणि आता ही परिस्थिती नाही, नाही। जानकरांना पहिल्यांदा मतदान भेटत होतं, जानकरांना भेटत नव्हतं असं नाही, पण आता रामभाऊने भरपूर कामं केलेले आहेत, त्यामुळे रामभाऊंना सगळ्यात जास्त लीड झालेलं आहे गावात। विकासाच्या मागे मतदान केलंय, विकासाच्या मागे मतदान केलंय। रामभाऊ म्हणतात 22 कोटी दिले, खरं आहे? हो खरं आहे, खरं आहे। झालेलं आहे काम, बॅनर लावलेले आहेत त्याचे काम। बॅनर आहे, कामाचा बॅनर आहे। मग आता शरद पवार आलेले आहेत, या सर्व परिस्थितीत उत्तम जानकर हे सगळ्या देशात नाव मार्कडवाडीचं गाजतंय। हाव गाजते, मार्कवाडीला साधा बंगला तर एखादा पाहिजे होता बघायला शरद पवाराला। भिकारी गाव आणि भिकारी गावाची निकाती केली। परत एकदा बॅलेट पेपरवर मतदान घ्यायची मागणी होती, समजा झालं तर काय परिस्थिती राहील? तयार आहे ना भाजपच्या वर लीड भेटेल, इथून 1500 मतदान भेटेल भाजपला, इथून भाजपला। हा भाजपला 100%। काय खरंच वाटतं ईव्हीएम वर घ्यावं? ईव्हीएम वर घ्या नाही तर बॅलेट पेपरवर आहे, कशावर पण घ्या, गाव तयार आहे। कारण पुढाऱ्यांच्या पाठीमागे गाव नाही। आज सगळे पुढारी आहेत का गावकरी आहेत? आता इथं पुढारी आणि बाहेरगावचे आहेत सगळे। आमच्या गावात आता आम्ही सुद्धा सभा ऐकायला चालू होतो। आता साईडला यायचं कारणच असं झालं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा हार्दिक शुभेच्छा, मुख्यमंत्रीपद झाल्यावर हार्दिक शुभेच्छा लावला होता, तर त्यांनी तो बॅनर झाकण्याचा प्रयत्न केला। खरं तर बॅनर झाकण्याच्या गोंधळावरून आता भाजप कार्यकर्त्यांकडून गावातील 100 पेक्षा कमीच कार्यकर्ते हे बाहेरगावचे कार्यकर्ते असा दावा केला जातो। संकेत कुलकर्णी, NDTV, मार्कडवाडी।